राधे कृष्ण, जय जय श्रीकृष्ण. आज मी तुम्हाला भगवद्गीतेतील अध्याय 4 सांगणार आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. हे परंतपा, अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षीने जाणला, परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला. तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस, म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे. कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे, अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. अर्जुन म्हणाला, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा, अर्थात कल्पारंभी झालेला होता. तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता अशी कशी समजू? श्रीकृष्ण म्हणाले, हे परंतपा अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झाले आहेत. ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहीत आहेत. मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो. हे भारता, हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्मतेची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्वात जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळशे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. हे पार्था, जे भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसेच भजतो, कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गांचे अनुसरण करतात. या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टी, रचना इत्यादी कर्मांचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज. कर्मांच्या फळांची मला स्पृहा नाही, त्यामुळे कर्मी मला लिप्त करत नाहीत. अशा प्रकारे जो मला तत्वता जाणतो, त्यालाही कर्माचे बंधन होत नाही. पूर्वीच्या मुमुक्षींनी सुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्मे केली आहेत, म्हणून तू ही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच कर. कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात, म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल, तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे. ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. जो मनुष्य सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून, तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्याला नित्य तृप्त असतो, तो कर्मांमध्ये उत्तम प्रकारे वावरूनही वास्तविक काहीच करत नाही. ज्याने अंतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीर संबंधीचे कर्म करीत असूनही पापी होत नाही. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वाच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून ज्याने बांधला जात नाही.
ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. ज्या यज्ञात अर्पण अथवा स्त्रुवा आदी ही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्याद्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रिया ही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे. दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात, तर इतर योगी परब्रह्म परमात्मारूपी अग्नीत अभेद दर्शन रूप यज्ञाच्या द्वारेच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात. दुसरे काही योगी कान आणि इंद्रियांच्या संयमरूप अग्नीत हवन करतात, तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात. अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राण्यांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योगी रूपी अग्नी त्यात हवन करतात. काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात, तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात. अहिंसा इत्यादी कडक वृत्ती पाळणारे कितीतरी यज्ञशील मनुष्य स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात. अन्य काही योगीजन अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात, तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर मनुष्य प्राण व अपान यांची गती थांबवून प्राण्यांचे प्राणांतच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञांच्याद्वारे पापाचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत. अन्य काही योगीजन अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात. तसेच हे कुरुक्षेत्र अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्य लोक सुद्धा सुखदायक होत नाही, तर परलोक कसा सुखदायक होईल. अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेले आहेत. ते तू सर्व मन, इंद्रिय आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज. अशा प्रकारे तत्वता जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वच विमुक्त होशील. हे परंतपा अर्जुना, पार्था, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यज्ञयावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात. ते ज्ञान तू तत्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडून जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मा तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील, जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस. तसेच हे पांडवा अर्जुना, ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यात पाहशील. जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास, तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधवाची राख करतो, तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांची राख रांगोळी करतो. या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीच नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. जितेंद्रिय, साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तात्काळ भगवत प्राप्तरूपी परमशांतीला प्राप्त होतो. अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थारूपी खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख काहीच मिळत नाही. हे धनंजया, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मे बंधनकारक होत नाहीत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाच्या विवेक ज्ञानरूपी तलवारीने नाश करून
समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा. इथे भगवद्गीतेतील अध्याय 4 हा संपलेला आहे. तर अध्याय 4 मधील गोष्टी आपल्याला जीवन जगण्यासाठी नक्कीच प्रेरित करतील. तर तुम्हाला आजचा अध्याय 4 कसा वाटला याबद्दल कमेंट करून मला नक्की कळवा. नक्कीच आपल्या आयुष्याला प्रेरणा देणारा आणि आपल्या आयुष्यात सुखदुःखामध्ये आपल्या मनाला स्थिर करणारा हा भगवद्गीतेतील अध्याय आहेत. श्रीकृष्णाची अमृतवाणी आहे. याचा आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये नक्कीच उपयोग होणार आहे. आणि त्यांच्या अमृतवाणीच्या नुसार जर आपण आपले जीवन आचरण केले तर आपल्याला या जन्मात आणि मेल्यानंतरही त्या जन्मातसुद्धा आपल्याला सुख मिळणार आहे. तर यानंतरचा अध्याय 5 मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला मी सांगत असलेला अध्याय, सांगत असलेली कृष्ण अमृतवाणी कशी वाटत आहे. म्हणजे मला पुढचे सांगत असताना आणखीन प्रेरणा मिळेल अशी आशा करते. तोपर्यंत राधे कृष्ण. जय जय श्रीकृष्ण.